हॅलो फॅमिली, केळी तर आपण कायमच खात असतो, पण तुम्ही कधी केळफुलाची भाजी खाल्ली आहे का? चला तर मग बघूया केळफुलाची भाजी कशी बनवायची. तर या ठिकाणी मी एक केळफूल घेतलेलं आहे. आपल्याला केळफुलावर असलेल्या सर्व पाकळ्या व्यवस्थितपणे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तसंच जे आतमध्ये असणारा जो पांढरा भाग आहे त्याचा वापर आपल्याला भाजी करता करायचा. आपल्याला भाजी व्यवस्थितपणे साफ करून घ्यायची आहे. यामध्ये असणारी जी काळी दांडी आहे ती आपल्याला काढून बाहेर टाकायची आहे. तर आपली भाजी व्यवस्थित साफ करून झालेली आहे. या भाजीला आपल्याला बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे. कापलेली ही भाजी आपल्याला 15 मिनिटाकरता हळद मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थितपणे अशी उकळून घ्यायची आहे, जेणेकरून यामधला जो कडवटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. 15 मिनिटाकरता आपली भाजी व्यवस्थित उकळून तयार आहे. चला तर आता याची फोडणीची तयारी करूया. फोडणी करता मी या ठिकाणी कांदा, टमॅटो, अद्रक आणि लसूण याचा वापर केला. तसंच सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, मीठ, साखर याचा वापर केलेला आहे. आता भाजी टाकून 15 मिनिटं व्यवस्थित वाफेवर शिजवून घेऊया. तर आपली केळफुलाची भाजी ही तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.